खराडी येथील एका खासगी जलतरण तलावात 8वी शिकणाऱ्या 14 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। ही घटना मंगळवारी दुपारी 2:30 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास संघर्ष चौकातील खालसा जिम येथील जलतरण तलावात घडली। आतिक नदीम तांबोळी राहणार गणेशनगर वडगाव शेरी असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे। या प्रकरणी नदीम इस्लाम तांबोळी वय 40 राहणार गणेशनगर वडगाव शेरी पुणे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून खालसा जिम मधील सुरक्षारक्षक व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदननगर भागातील संघर्ष चौकात खालसा जिम आहे। या जिमच्या आवारात जलतरण तलाव आहे। मंगळवारी दुपारी आतिक आणि त्याचे मित्र जलतरण तलावात पोहण्यासाठी गेले होते। त्यावेळी दमछाक झाल्याने आतिक जलतरण तलावात बुडला। आतिक तलावात बुडल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला। व्यायामशाळेतील तरुणांनी पाण्यात बुडलेल्या आतिकला बाहेर काढले। त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। मुलाच्या नातेवाईकांनी सांगितले की आतिक नुकतेच पोहायला शिकला होता। तो त्याच्या मित्रांसोबत दुपारी पोहण्यासाठी खालसा जलतरण तलावात गेला होता। पोहायला गेल्यावर बुडून त्याचा मृत्यू झाला। त्यावेळी तिथे कुणीही सुरक्षारक्षक उपस्थित नव्हते, तसेच तेथील सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद आहेत। दरम्यान तांबोळी कुटुंब हे सर्वसामान्य कुटुंब असून मागील 12 वर्षापासून वडगाव शेरी येथे वास्तव्यास आहे। आतिकचे वडील चालक म्हणून काम करतात। आतिकला 2 लहान भावंडे आहे। गरीब घरातील हाताशी आलेल्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे वडगाव शोककळा पसरली आहे।